इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा ह्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर. आता आपण बघितलं की सगळ्या विचारवंतांनी युरोपमधल्या कशा रीतीने आपल्या संपूर्णपणे विचारामधून, ग्रंथामधून, लेखनामधून आपलं मत असं व्यक्त केलं. आणि आपण ॲनल्स प्रणालीमध्ये होतो. आता त्याचा पुढे संदर्भ आहे की ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करायचं श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. त्याच्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन. नीट लक्ष द्या व्यवस्थित. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखन. तर सिमॉन द बोवा या फ्रेंच विदुषीनं हे स्त्रीवादाची मूलभूत भूमिका ही सिद्ध केली. तिचं काय म्हणणं होतं की स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातल्या या पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर तिनं त्यांचा भर दिला गेला होता. त्याच्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत त्यांची नोकरी, त्यांचा रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचं कौटुंबिक असं आयुष्य, या विविध पैलूंचा विस्तार असं विचार करणारं असं संशोधन सुरू झालं. पुढे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर त्याच्यावरती भर दिला गेलेला दिसतो. म्हणजे स्त्री सुद्धा ह्याच्यामध्ये एक महत्वाची मानली जाते. त्याच्यानंतर मायकेल फुको हे विचारवंत, त्यांचा काळ आहे 1926 ते 1984 सालापर्यंत. तर आपण आतापर्यंत बघितलं की 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या संपूर्णपणे लेखनातून इतिहास लेखनाची एक नवीनच संकल्पना पुढे आली. तर ती कोणती, तर त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यानं इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मागणी संपूर्ण मांडणी करण्याची पद्धतच चुकीची आहे असं प्रतिपादन केलं. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे विचार आहेत ते इथं मांडलेले आहेत. आपण कोणालाही त्याच्यामध्ये हे करू शकत नाही की हे चुकीचं आहे किंवा ह्यांनी चुकीची कल्पना केलेली आहे. तर त्यांनी आपापल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून ही संपूर्णपणे दृष्टिकोन दिलेला आहे की काय त्यांचं काय मत होतं. त्यांच्या मते काय आहे, तर पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. म्हणजे काय, तर संपूर्णपणे इतिहास हा कधी संपतच नाही, कारण तो चालूच असतो. कारण इतिहासामधल्या घटना हे आपल्या होऊन गेलेल्या आत्ता आपण बघतो, त्याच्या अगोदरच्या पण आपल्या लोकांनी बघितलेल्या आहेत, आपण आता बघतो, त्याच्यानंतर आपल्या पिढीनंतर ती पण पिढी इतिहास हा बघतच जाणार. म्हणजे इतिहास हा कधीच संपत नाही, इतिहास हा चालूच आहे. कारण इतिहासात घडलेल्या गोष्टीच पुढे 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 जात राहतात. मग काय, तर ह्याच्यानंतर अजून त्यांचं मत असं होतं की इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावरती त्यांचा भर होता. म्हणून त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलंय. म्हणजे एका अर्थी इतिहासामधून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान हे मिळत जातं. आणि आता तुम्ही पण बघताय की आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा इतिहास हा विषय आहे आणि आपण त्याचा अभ्यास करतोय. म्हणजे काय, तर हे संपूर्ण ज्ञान आपण घेतच राहतो. ह्याच्या अगोदर मी काय सांगितलं की इतिहास हा कधीच बंद नाही होत, तो चालूच असतो. त्याच्यानंतर इतिहासकारांनी पूर्वी विचारात घेतलेल्या काही विकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था
यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला की ह्याच्यामध्ये इतिहास कसा असू शकतो. बघा, प्रत्येक क्षेत्रातून आणि प्रत्येक कोण्यातून या दृष्टिकोन बघितलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या मनाच्या कल्पना, म्हणजे आपल्या मनाच्या विकृत्या कशा असतात, त्याच्यानंतर वैद्यकशास्त्रामध्ये काय आहे, सगळ्या अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा इतिहासामधली आपण सोडायची नाही. आणि आधुनिक इतिहास लेखनाची अशी ही व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारितच होत गेली. नवीन नवीन विचारवंत आले, त्यांनी आपली मतं मांडली, ते गेले. त्याच्यानंतर परत दुसरे आले, त्यांनी आपली मतं मांडली, तेही गेले. आणि त्यांना आता आपण इतिहासामधले म्हणून आता आपण अभ्यास करतोय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून विषय आहेत की साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती आणि दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचं सुद्धा स्वतंत्र असं इतिहास लिहिले जाऊ लागले. मग ते आता आपण पुढच्या विभागात बघूया. तर आता या उपक्रमावर जेवढं आपण अभ्यास केलाय त्याचे हे प्रश्न आहेत. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? ज्ञानाचे पुरातत्व असं का म्हटलं आहे? स्त्रीवादाची मूलभूत भूमिका ही कोणी सिद्ध केली? आणि मायकल फुको यांचे विचार तुम्हाला स्पष्ट करायचे. चला तर मग पुढे जाऊया.